महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये एक अतिशय पारदर्शक आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व कोरेजी यांच्या जनसुराज्य पक्षाच्या वतीने पक्षाचे राज्याचे अध्यक्ष समित कदम यांनी आज या ठिकाणी जो प्रचंड मोठा दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला व्यासपीठावर खूप मान्यवर उपस्थित आहेत। त्यांची नावं घेता घेता दोनदा हंडी फुटेल, त्यामुळे त्यांची सगळ्यांची नावं न घेता सर्व मान्यवर आणि प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित ही हंडी आता कोण फोडणार याची उत्सुकता लागून राहिलेले सर्व गोविंदा पथक आणि फोडण्याचा कार्यक्रम करतो। या दहीहंडीच्या निमित्ताने जी त्या दहीहंड्या फोडणाऱ्या गोविंदा ग्रुपची एकता आपण पाहतो, टीम वर्क पाहतो, एकमेकाबद्दलची बांधिलकी पाहतो, एकमेकाला सांभाळून घेण्याचं मानसिकता आणि कौशल्य पाहतो। ही समाजामध्ये येण्यासाठी खरं म्हणजे हा एक उपक्रम आहे की ज्यात आपण पाहतो की कसे ते भराभर वर चढतात। वर चढायला खात्री असते की बाकीचे सगळेजण मला एकटा सोडणार नाही आहेत आणि त्यामुळे एका अर्थाने परंपरागत दहीहंडीचा उत्सव गणपती उत्सवाच्या शुभेच्छा देतो। अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये आपलं स्थान बळकट करत हे दोघेही चाललेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विनय कोरेंच्या बरोबरीने अशोकराव माने ही आमदार आहेत, ही ताकद वाढावी अशी शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपलं। धन्यवाद दादा। आणि नक्कीच एक वेगळा उपक्रम खरं तर ही दहीहंडी